महाराष्ट्र शासनाने रॅपिडो बाईक टॅक्सीला परवानगी दिल्याच्या निर्णयाविरोधात टॅक्सी, रिक्षा आणि ऑनलाईन कॅब चालक मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर नवी मुंबईतील वाशी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे. रॅपिडोला दिलेली परवानगी तातडीने रद्द करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तर हा निर्णय चालकांच्या उपजीविकेवर धोका निर्माण करण्याचा असल्याचा आरोप यावेळी केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तर बेकायदेशीर रॅपिडो बाईक टॅक्सी रस्त्यावर चालू देणार नसल्याचा इशाराही यावेळेस संघटनेने दिला आहे. मी सरकारच्या विरोधात आणि परिवहन मंत्र्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटना आणि आमच्या रिक्षा टॅक्सी सर्व समावेशक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून आज इथं आमचे सगळे रिक्षा टॅक्सी आणि ऑनलाईन कॅबवाले जमा झालेले आहेत. आम्ही इथून येणाऱ्या 2 तारखेला प्रताप सर नाईक यांनी ओला आणि रॅपिडोच्या ऑनलाईन बाईक टॅक्सी आहे याला अधिकृत करण्याचा जो घाट घातलेला आहे त्या विरोधात आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊन तिथे आमचा रोष व्यक्त करून सरकारच्या विरोधात आम्ही तिथून पुढे मंत्रालयात जाणार आहोत आणि मंत्रालयात जाऊन आम्ही प्रताप सर नाईकांना आणि मंत्रालयाला घेराव घालणार आहोत. आणि जर मागण्या मान्य नाही केल्या तर उद्यापासून आम्हाला जर सरकारचं कुठलं निवेदन आले नाही तर उद्यापासून आम्ही एकही बेकायदेशीर रॅपिडो बाईक टॅक्सी रस्त्यावर चालू देणार नाही. उद्यापासून आमचं खळखट्याक चालू होणार आहे आणि सरकारला जर तसं वाटत असेल आम्ही असं करावं आणि आमच्या गोरगरीब कुटुंबांनी रस्त्यावर यावं तर मग सरकारची भूमिका आज जर आम्हाला सांगितली नाही येत्या 2 दिवसात तर उद्यापासून आमचा कार्यक्रम चालू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नवी मुंबई.